नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं, की भाज्या जरा कमीच मिळतात. पाहिजे तशा ताज्या मिळत नाही आणि उन्हाळा म्हटलं, की आज आपण भाजीला काय बनवू? हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. तर म्हणूनच आपण आज इथं मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा डाळ कांदा बनवणार आहोत. अगदी मस्त उन्हाळा स्पेशल झणझणीत डाळ कांदा. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चला तर मग मस्त असा झणझणीत डाळ कांदा बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर डाळ कांदा बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण लागणार आहे. तर त्या वाटणासाठी मी इथं 5 ते 6 खोबऱ्याचे काप, अगदी 2 ते 3 मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा, लसण आणि जिरं अगदी खमंग वास सुटेपर्यंत किंवा अगदी तांबूस कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी साधं वाटण आहे. वाटण्याचा जास्त मसाल्याचा वापर करणार नाहीये. वाटणामध्ये अगदी फक्त बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहे आणि आपण हे वाटण करणार आहोत. नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा थोडं तेल घातलं, अर्धा चम्मच मोहरी घालूया, अर्धा चम्मच जिरं घातलं, बारीक चिरलेल्या 5 ते 6 मिरच्या घातल्या, सोबतच कढीपत्ता पण घालूया आणि जवळपास 5 ते 6 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व कांदे घालून घेतले. कांदे छान गोल्डन कलर येईपर्यंत किंवा छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे कांदे परतून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, आपल्या कांद्याला अगदी मस्त असा तांबूस कलर आलेला आहे आणि छान असा खमंग कांद्याची वास सुटलेली आहे आणि नंतर आपण या कांद्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतणार आहोत आणि नंतर आपण जे वाटण केलं, त्या वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर वाटणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर वापरलेली आहे. त्यामुळे वाटण आपला हिरवा दिसत आहे. अजिबात मी जास्तीचे मसाले न वापरता अगदी साधा सिंपल आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपल्याला हा डाळ कांदा करायचा आहे. तर वाटण छान 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. अगदी छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वाटण अगदी मंद आचेवर छान वाटणाचा कलर चेंज होईपर्यंत, छान दाणेदार वाटण होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घेऊया आणि नंतरच यावर आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. तर त्या मसाल्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, जवळपास 2 ते 2.5 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे. जवळपास मी हा 5 ते 6 लोकांना पुरेल इतपत डाळ कांदा करत आहे. सोबतच आपण जे वाटण केलं त्याचं पाणी घातलं. चवीनुसार मीठ घालूया. अर्धा ते पाऊण चम्मच धने पावडर घातलं आणि अर्धा ते पाऊण चम्मच गरम मसाला घातला. तर सर्व जिन्नस छान परतून घेऊया आणि आपल्याला हे सर्व मिश्रण छान मंद आचेवर अगदी छान तेल उतेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिटं आपण हा मसाला शिजवणार आहोत. इथं मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आपण जो फक्त मसाल्याचा पाणी वापरलेला तोच मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपल्याला अगदी बिना पाण्याने मसाला शिजवायचा आहे. अगदी तुम्ही बघू शकता मसाल्याला अतिशय कलर सुंदर आलेला आहे आणि वर छान तेल उतलेलं आहे. म्हणजेच इथं आपला मसाला अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. जोपर्यंत मसाला अगदी छान पूर्णपणे शिजत नाही किंवा पूर्णपणे असा छान मसाल्याला तेल उतरत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला शिजवायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालणार आहोत आणि आपल्याला हे पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हा मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा शिजवायचा आहे. तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता मसाला कितपत आपला शिजलेला आहे. अगदी वर मस्त तेल उतलेलं आहे. मसाल्याचा कलर पण छान बदललेला आहे आणि आपण पाणी घातल्यामुळे मसाला अगदी छान आपला ग्रेव्हीदार झालेला आहे. आणि नंतर आपण यामध्ये आपण भिजत घातलेली चण्याची डाळ घालणार आहोत. तर ही चण्याची डाळ मी जवळपास 1 ते 2 तासासाठी नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातली. जर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घातली तरीसुद्धा चालेल. जर गरम पाण्यामध्ये भिजत घालायची असेल तर तुम्ही कमी वेळ अर्धा पाऊण तास भिजत घातली तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही चण्याची डाळ भिजत घातली तर मऊसूत अशी चण्याची डाळ शिजली जातो आणि आपल्याला गॅसची बचत होतो. तर अशा प्रकारे डाळ घातल्यानंतर सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि पुन्हा आपल्याला ही डाळ 5 ते 6 मिनिटं
शिजवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर न करता मी फक्त डाळ घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटं डाळ आणि कांदे शिजवून घेतले, जेणेकरून मसाल्यामध्ये डाळ पूर्णपणे शिजल्या जाईल. छान मसाल्याचा अर्क डाळीमध्ये उतरेल आणि आपल्याला डाळ खायला अजिबात पांचट लागणार नाही आणि नंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्ही डाळ कांद्याला कितपत तुम्हाला पातळ करायचं आहे, त्यानुसार पाण्याचा वापर करा. तर इथं मी फक्त अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा हा डाळ कांदा जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथं 5 ते 6 मिनिटासाठी आपण पुन्हा छान हा डाळ कांदा शिजवणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता डाळ कांदा आपला इथं मस्त असा शिजलेला आहे. अगदी मस्त असा वर तेल आलेलं आहे, छान तर्री आलेली आहे आणि मऊसूत असा डाळ कांदा तयार आहे. डाळ पण छान अगदी मस्त मऊसूत शिजलेली आहे आणि नंतर आपण सोबतच तुम्हाला डाळ कांदा कितपत पातळ करायचा आहे किंवा कितपत घट्टसर ठेवायचं आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर पुन्हा करू शकता. जर तुम्हाला याहून जास्त पातळ ठेवायचं असेल, तर तुम्ही पुन्हा पाणी घाला. नंतर मी बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहे आणि लगेच आपण 2 ते 3 मिनिटं हा डाळ कांदा शिजवणार आहोत आणि लगेच गॅस बंद करणार आहोत. तर आपला इथं मस्त असा झणझणीत, मस्त असा लुसलुसीत, अगदी मसालेदार घरगुती साहित्यामध्ये कमी मसाल्याचा वापर करून आपला डाळ कांदा तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा डाळ कांदा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे इथं आपला मस्त असा झणझणीत आणि चमचमीत डाळ कांदा तयार आहे. तुम्ही बघू शकता डाळ कांदा कितपत अप्रतिम दिसत आहे. मस्त असा वर तेल आलेला आहे आणि इथं आपला डाळ कांदा जेवणास तयार आहे. तर हा डाळ कांदा तुम्ही अगदी गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कुठल्याही प्रकारासोबत खायला भन्नाट लागतो आणि मस्त असा झणझणीत, चमचमीत असा हा उन्हाळा स्पेशल डाळ कांदा तुम्हाला आवडला का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची करण्याची काय पद्धत आहे, हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर आज केलेला अगदी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त अशा झणझणीत किंवा चमचमीत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.